नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वामी रामातीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड BA तृतीय वर्ष ऐच्छिक मराठी मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास या अभ्यासपत्रिकेतील पहिले प्रकरण मराठी वाङ्मयाचा आरंभ काळ यातील महाराष्ट्र नावाची उपपत्ती, मराठी भाषा उत्पत्ती काळ, शिलालेख व ताम्रपटाच्या आधारे आणि आद्यकवी मुकुंदराज चरित्र आणि वाङ्मय या मुद्द्यांचा या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. महाराष्ट्र हा वीरांचा आणि संतांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. सर्वप्रथम संतांनी मराठी साहित्यामध्ये मराठी भाषेमध्ये वाङ्मयाची निर्मिती केली आणि तेव्हापासून आपल्याकडे या मराठीमध्ये दर्जेदार असं साहित्याची निर्मिती झालेली आहे. या साहित्याचा अभ्यास करण्यापूर्वी महाराष्ट्र नावाची उपपत्ती आणि मराठी भाषेचा उपपत्ती या दोन घटकाचा अभ्यास करणं महत्त्वाचं ठरतं. महाराष्ट्र नामाभिधान कशा पद्धतीने तयार झाले याविषयी आपल्या अभ्यासकामध्ये एकमत जरी नसले तरी आज आपण महाराष्ट्र हे नाव मनामध्ये कोरलेलं आहे आणि हे नाव आपल्या सर्वांना एक वेगळेपण देऊन जाणार आहे. कारण महाराष्ट्राचा प्रदेश हा एक वेगळा प्रदेश आहे. या ठिकाणची एक वेगळी परंपरा आहे आणि ही सांस्कृतिक परंपरा भारतातील इतर प्रदेशांपेक्षा निराळे अशा पद्धतीची ही परंपरा आहे. म्हणून या परंपरेचे आपण एक घटक आहोत याविषयी आपल्याला अभिमान असणं साहजिक आहे. हे महाराष्ट्र नामाभिधान कसं तयार झालं? आपल्या सर्वांना माहिती आहे की 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालं असं आपण मानतो. परंतु त्या दिवशी हा प्रदेश तयार झाला का असं नाही, तर हा प्रदेश त्या दिवशी आपण ते नाव कागदोपत्री घटनेनुसार निर्माण केलं. परंतु त्या अगोदर हा प्रदेश दंडकारण्याचा प्रदेश म्हणून ओळखला जात होता. दक्षिणापथ म्हणून या प्रदेशाकडे पाहिलं जात होतं असं अभ्यासकांचं मत आहे. आणि म्हणून या वेगवेगळ्या मताच्या आधारे महाराष्ट्र हे नाव तयार झालं असं अभ्यासक मानतात. त्यामध्ये एकमत जरी नसलं तरी प्रत्येक अभ्यासकाने मांडलेली मतं ही त्यांच्या पद्धतीने बरोबर होती असं आपल्याला मानता येईल. मग सर्वप्रथम महाराष्ट्राचा उल्लेख जर आपल्याला कुठं सापडला असेल तर तो एरणगावी जो काही स्तंभलेख आपल्याला इसवी सन 782 मध्ये सापडला. या स्तंभलेखामध्ये महाराष्ट्र नावाचा सर्वप्रथम उल्लेख आपल्याला सापडतो. डॉक्टर भांडारकर यांनी असं म्हटलेलं आहे की हा प्रदेश महारठ्ठ पासून मराठ किंवा महाराष्ट्र हे देशनाम तयार झालेलं असावं आणि हे महाराष्ट्र नाव त्याचं निर्माण झालेलं असावं. त्याच पद्धतीने विकार राजवाडे यांनी सुद्धा महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे की महाराज ज्या भूमीवर राज्य करतो त्यास महाराज्य असं म्हणतात आणि त्या भूमीला महाराष्ट्र असे म्हटले पाहिजे किंवा म्हटले जाते असं त्यांनी मांडलेलं आहे. त्याचबरोबर डॉक्टर विल्सन हे एक महत्त्वाचे अभ्यासक आहेत आणि यांनी असं सांगितले की महार या देशाचे मूळचे रहिवासी होते आणि म्हणून महारांचे राष्ट्र ते महाराष्ट्र असा एक उल्लेख त्यांनी आपल्या अभ्यासामध्ये केलेला आहे. आणि म्हणून ह्या ज्या काही वेगवेगळ्या उपपत्त्या अभ्यासकांनी मांडलेल्या आहेत या उपपत्त्याच्या आधारे महाराष्ट्र नाव असं तयार झालं असं आपण मानतो. परंतु त्या अगोदर सुद्धा आपल्याकडे काही प्राचीन धर्मग्रंथ आहेत आणि प्राचीन काही ग्रंथ आहेत. या ग्रंथामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा उल्लेख आपल्याला दिसतो. कारण कोणीतरी या प्रदेशावर वास्तव्य करत होतं, या प्रदेशावरती लोक राहत होती आणि म्हणून त्यांच्या लेखनातून म्हणा त्यांच्या वाणीतून म्हणा महाराष्ट्राच्या नावाविषयी उल्लेख झालेलाच आहे. आणि म्हणून त्याप्रमाणे वायुपुराण हे जे काही आपल्याकडे पुराण लिहिण्यात आलेलं आहे या वायू पुराणामध्ये महाराष्ट्राचा उल्लेख दंडकारण्य किंवा दक्षिणापथ अशा पद्धतीचा आढळतो. तसेच महाभारताचं जे काही निर्मिती झालेली या महाभारताच्या सभापर्वामध्ये नरराष्ट्र असा महाराष्ट्राचा उल्लेख केलेला आहे. त्याचप्रमाणे मत्स्यपुराण 18 पुराणापैकी एक मत्स्यपुराण आहे आणि या मत्स्यपुराणामध्ये सुद्धा नवराष्ट्र असा अप्रत्यक्षरित्या महाराष्ट्राचा उल्लेख आलेला आहे. आणि म्हणून ही सगळी मतं पाहिल्यानंतर आपल्याला लरा पांगरकर नावाचे एक महत्त्वाचे अभ्यासक आहेत आणि लरा पांगरकरांनी असं म्हटलेलं आहे की सध्याचा हा महाराष्ट्र कर्नाटक आणि
महाराष्ट्र मिळून हा प्रदेश होत असावा आणि म्हणून महाराष्ट्रापासून मराठ किंवा महाराष्ट्र हे देश नाम बनले असावे असं त्यांनी मांडलेलं आहे. आणि म्हणून हे त्याचप्रमाणे आहेत. याबरोबरच नंतर अनेक अभ्यासकांनी असं मांडलेलं आहे की महाराष्ट्र यातील राष्ट्र हा शब्द देशवाचक नाही, तो समाजवाचक आहे आणि मूळ शब्द रट्ट किंवा रट्ट हा आर्यतर देशी शब्द आहे. आर्यतर देशी शब्द आहे आणि मग ज्याप्रमाणे भोज याचे महाभोज, मालव याचे महामालव, ब्रिटन याचे ग्रेट ब्रिटन ही जशी रूपं तशी झालेली आहेत, तसं रट्ट याचे महारट्ट असे रूप झाले असावे आणि नंतर महारट्ट यांचे संस्कृतीकरण होऊन महाराष्ट्र असे रूप बनले असावे असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रांचा म्हणजेच महाराष्ट्र लोकांचा जो प्रदेश आहे तो महाराष्ट्र होय अशी एक उपपत्ती दबा डिस्कळकर यांनी मांडलेली आहे. आणि म्हणून या सगळ्या उपपत्त्या आपल्याला महाराष्ट्राच्या नावाविषयी मांडण्यात येतात. आणि म्हणून या सगळ्या उपपत्त्यांचा आपण जर विचार केला तर महाराष्ट्र हे नामकरण आपण स्वीकारलेलं आहे आणि ते आजपर्यंत आता रूढही झालेलं आहे. हे महाराष्ट्राच्या नावाविषयी आपण मानतो. त्याचप्रमाणे मराठी भाषेचा उत्पत्ती काळ काय आहे किंवा मराठी भाषा कधी निर्माण झाली असावी, कारण मराठी भाषेला फार प्राचीन असा इतिहास आहे आणि प्राचीन काळापासून या भाषेमध्ये साहित्याची निर्मिती आपल्याकडे होत असताना दिसून येते. आणि म्हणून ही साहित्याची निर्मिती कधी होत असावी याचा कालखंड कुठपर्यंत आपल्याला घेऊन जाता येतो तर इसवी सनाच्या 680 शतकापर्यंत म्हणजे शके 602 पर्यंत मराठी भाषेचा उत्पत्ती कालखंड आपल्याला घेऊन जाता येतो. आणि म्हणून 680 मध्ये जो काही ताम्रपट आपल्याला सापडलेला होता, या ताम्रपटामध्ये साम्राज्य, 50, पृथ्वी हे शब्द आपल्याला आढळतात आणि हे शब्द आपल्याला मराठी भाषेमध्ये आज दिसून येतात. आणि म्हणून इसवी सन 680चा ताम्रपट, पुन्हा इसवी सन 699 चिक्रोडे येथील जो काही ताम्रपट आपल्याला सापडलेला होता, या ताम्रपटामध्ये सुद्धा अचलित, करवून, करीत हे मराठी शब्द आढळलेले आहेत. त्याचप्रमाणे इसवी सन 983 मध्ये श्रवण बेळगोळ येथील जो काही शिलालेख आपल्याला सापडलेला आहे, या शिलालेखामध्ये स्पष्टपणे एक मराठीत वाक्य आहे की श्री चामुंडराजे करविले. म्हणजे मराठी भाषा शब्दरूपाने, वाक्यरूपाने आणि नंतर आज पुस्तक रूपाने आपल्याला जशी विकसित होत गेलेली आहे त्याचे हे टप्पे आहेत. मग नाथ संप्रदायातही थोडीफार मराठी रचना झाल्याचे आपल्याला दिसून येते, कारण नाथ संप्रदाय हा सर्वात प्राचीन संप्रदाय म्हणून ओळखला जातो आणि या संप्रदायामध्ये सुद्धा मच्छंद्रनाथ आणि गोरक्षनाथ या नाथ संप्रदायात 2 महापुरुषांनी मराठीमध्ये साहित्याची निर्मिती केलेली अनेक पुरावे आपल्याला सापडतात. यांचा जो काय कालखंड आहे, यांचा कालखंड इसवी सन 1050 ते 1150 हा सांगितला जातो. हा कालखंड राची ढेरे यांनी सांगितलेला आहे. आणि म्हणून ही जी काही परंपरा आहे ही मराठी भाषेच्या उत्पत्ती कालखंडाची जशी परंपरा आहे तशी मराठी साहित्याच्या निर्मितीची सुद्धा परंपरा आहे, लक्षात घेतलं पाहिजे आपण. कारण नाथ परंपरा ही मच्छिंद्राने बौद्ध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गैनी प्रती, गैनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. अशा पद्धतीची ही परंपरा, गुरुपरंपरा जशी सांगितलेली आहे, या गुरुपरंपरेचा आपण जर विचार केला तर यांनी सुद्धा मराठीमध्ये साहित्याची निर्मिती केलेली आहे. म्हणून मराठी भाषेचा हा उत्पत्ती कालखंड आपल्याला मानता येतो. म्हणून मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गैनीनाथ, निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वरांपर्यंत ही परंपरा चालत आलेली आहे. राची ढेरे याविषयी एक महत्त्वाचं वाक्य आपल्याला सांगतात की गोरक्षनाथांचा विराट आत्मा चक्रधराच्या नाडीतून वाहतो आहे, ज्ञानेश्वराच्या श्वसनातून दरवळतो आहे, कबीराच्या कंठातून हुंकारतो आहे, नानकाच्या समदृष्टीतून बरसत आहे आणि संत वाणीतून गंगेसारखा धावत आहे. हे वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण राची ढेरे यांनी हा सगळा अभ्यास करून एकंदरीत मराठी भाषा आणि मराठी साहित्याच्या निर्मितीचा कालखंड मांडलेला आहे आणि म्हणून ही गोष्ट आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मग गोरक्षनाथ आणि संप्रदायामध्ये काय साहित्याची निर्मिती झालेली आहे याविषयी आपल्याला माहिती पाहिजे नाही, कारण आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो अभ्यास आद्यकवी मुकुंदराज यांच्यापासून पुढे करायचा आहे. आणि म्हणून आपण आज महाराष्ट्र नावाची उपपत्ती आणि मराठी भाषेची उपपत्ती या 2 मुद्द्याविषयी अभ्यास केलेला आहे.
पुढच्या तासाला आपण महाराष्ट्रातील आद्यकवी मुकुंदराज यांचे चरित्र आणि वाङ्मयाविषयी आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.